नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण छान डिझाईनचं असं मंगळसूत्र बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे मणी घेतलेले आहे, ती गोल्डन बारीक मणी, काळे मण्यांची बारीक मणी, मण्यांची साईज आणि मंगळसूत्राचं पॅन्डल घेतलेलं आहे। हे बघा, हे खूप छान आहे डिझाईन आणि खूप ट्रेड आहे हे डिझाईनचं मंगळसूत्र। आणि त्यानंतर हे जे गोल्डन मणी आहे ते मोठ्या साईजचे घेतलेले आहे, ती बाजूने टाकण्यासाठी स्क्रू आणि मीडियम साईजचे मणी घेतलेले आहेत काळे। तर आपण बनवायला सुरू करूया। हे बघा, आता इथे मी धाग्याचे ट्रिपल तीन धागे घेतलेले आहे, ती डबल करून। तर आपल्याला सुरुवातीला स्क्रू घ्यायचा आहे। तर ह्या तिन्ही पदरांना आपल्याला सुया बांधून घ्यायची आहे, ती बारीक साईजच्या। आणि मग त्यातून त्या तिन्ही पदरामधून आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे। मागच्या साईडला आपल्याला बारीक मणी काळ्या साईजचे ओळून घ्यायचे आहे ती। तर हे जे मणी आहेत ते आपण अंदाजेच टाकणार आहोत मागच्या साईडला, आणि जे पुढे टाकू आपण ते मग मोजून टाकायचे आहे, ते आपल्या आवडीनुसार। तर तिन्ही पदरांमध्ये आपल्याला सेमच मणी घालून घ्यायचे आहे ते। हे काळ्या मण्यानंतर आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहेत। तर हे बघा, आता इथे मी 6 मणी घेतलेले आहेत गोल्डन, आणि त्यामध्ये एक काळा मणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर हे पण आपल्याला सेम तिन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखंच ओळून घ्यायचं आहे। गोल्डन मण्यानंतर आपल्याला काळे बारीक साईजचे मणी हे 30 टाकून घ्यायचे आहेत। तर हे आपल्याला तिन्ही पदरांमध्ये सेमच टाकून घ्यायचे आहे ती। आणि हे जे मी गोल्डन मणी टाकलेले आहे ते पितळाचे आहे, ती खूप छान आहेत, खूप दिवस चालतात, खराब होत नाही। आणि यानंतर आपल्याला परत हे जे गोल्डन मणी आहे ते इथे टाकून घ्यायचे आहे ती। काळ्या मण्यानंतर परत आपल्याला हे गोल्डन मणी ओळून घ्यायचे आहे ती। तर हे गोल्डन मण्यामध्ये पितळाचे आणि पत्र्याचे असे 2 प्रकारचे असतात मणी। तर हे जे पितळाचे असतात ते खूप दिवस टिकतात आपल्याला, जसे वापरले तसे। आणि पत्र्याचे त्याचा कलर उडाला की मग ते काळपट दिसतात। आता यानंतर आपल्याला परत 30 मणी काळे बारीक ओळून घ्यायचे। आता परत आपल्याला 30 मणी ओळून घ्यायची आहे ती। आता हे गळ्याबरोबर ओळलेलं आहे, म्हणजे शॉर्ट बनवायचं आहे, म्हणून मग थोडे मी कमी प्रमाणात मणी टाकलेले आहे ते। आणि यानंतर आपल्याला मंगळसूत्राच्या वाट्या टाकायच्या आहे ती। आता हे काळ्या मण्यानंतर आपल्याला मंगळसूत्राचं पॅन्डल ओळून घ्यायचं आहे। तर हे बघा, सुरुवातीला मोठा मणी टाकलेला आहे, नंतर हा बारीक मणी आणि मंगळसूत्र, त्यानंतर साईडला परत एक गोल्डन मणी छोट्या साईजचा आणि मोठ्या साईजचा मणी अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे। तर आता जशी साईड आपण कंप्लीट केली तशी ह्या साईडची आपल्याला बनवून घ्यायचं आहे। खूप सुंदर डिझाईनमध्ये आपलं 3 पदरी मंगळसूत्र तयार झालेलं आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।